28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या राजकारणात ही तारीख कायमची नोंदवली गेली. कारण याच दिवशी एका दिग्गज नेत्याला घेऊन जाणारं विमान बारामतीजवळ कोसळलं. या एका घटनेने संपूर्ण राज्याला हादरून सोडलं आणि अनेक प्रश्न मागे ठेवले. तर आज आपण ह्याच घटनेचा आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक पैलूचा सखोल आढावा घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया त्या सकाळपासून. 28 जानेवारी 2026 ची सकाळ. एक अगदी सामान्य राजकीय दौऱ्यासाठी सुरू झालेलं उड्डाण, पण त्याचा शेवट मात्र एका राष्ट्रीय दुर्घटनेत झाला. आता इथे बघा, ही टाईमलाईन खूप महत्वाची आहे. फक्त 35 मिनिटं. मुंबईतून टेक ऑफ झाल्यापासून ते विमान रडारवरून गायब होईपर्यंतचा हा घटनाक्रम आहे. या प्रत्येक मिनिटाला काय घडलं यावरून आपल्याला परिस्थिती किती झपाट्याने हाताबाहेर गेली याचा अंदाज येतो. आणि मग कॉकपिटमधून फक्त 3 शब्द ऐकू आले: मेडे, मेडे, मेडे. हवाई वाहतुकीच्या भाषेत हा धोक्याचा सर्वोच्च इशारा असतो. आणि या इशाऱ्यानंतर संपर्क पूर्णपणे तुटला. सगळीकडे शांतता पसरली. आता प्रश्न हा आहे की या दुर्घटनेत ज्या व्यक्तीचा जीव गेला ते इतके महत्त्वाचे का होते? या अपघाताचा परिणाम समजून घेण्यासाठी आपल्याला आधी महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या व्यक्तीला समजून घ्यावं लागेल. हो, त्या विमानात होते अजित पवार, महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील एक अत्यंत वजनदार नाव. ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पुतणे म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख होती. 6 वेळा, विचार करा, 1-2 वेळा नाही तर तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद. हा आकडाच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं आणि त्यांच्या ताकदीचं वर्णन करायला पुरेसा आहे. त्यांची एक ओळख होती ती त्यांच्या रोखठोक आणि थेट प्रशासकीय शैलीसाठी. त्यांचंच हे गाजलेलं वाक्य आहे. या एका वाक्यातून त्यांच्या कामाची पद्धत कशी होती याचा आपल्याला सहज अंदाज येतो. पण त्यांची ताकद फक्त पदांपुरती मर्यादित नव्हती, अजिबात नाही. त्यांची खरी ताकद दडली होती महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत, म्हणजेच सहकार क्षेत्रात. चला तेच पाहूया. तर बघा, त्यांची राजकीय सुरुवातच झाली होती एका सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावरून. आणि तिथून पुढे पुणे जिल्हा बँक असो, दूध संघ असोत की इतर साखर कारखाने, म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राची जी आर्थिक नाडी आहे ना, ती त्यांच्या हातात होती. आणि राजकारणात टिकून राहण्याची त्यांची क्षमता तर कमालीची होती. नोव्हेंबर 2019 ते पहाटेचं बंड आठवत असेलच. सरकार जरी 80 तासात कोसळलं असलं तरी पुढे फेब्रुवारी 2024 मध्ये पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवून त्यांनी एक जबरदस्त राजकीय पुनरागमन केलं होतं. तर अशा या मुरब्बी आणि शक्तिशाली नेत्यासोबत असं काही घडेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चला आता पुन्हा एकदा त्या शेवटच्या क्षणांकडे वळूया. त्या विमानात नेमकं काय झालं होतं? प्राथमिक तपास अहवालानुसार बघा काय घडलं. पहिल्या लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला कारण धावपट्टी नीट दिसत नव्हती. मग पायलटने गो अराउंड घेतला, म्हणजे विमानाला पुन्हा वर नेऊन गिरकी दिली. दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसली, लँडिंगची परवानगीही मिळाली, पण त्यानंतर ATCशी काही संपर्कच झाला नाही आणि पुढच्याच क्षणी धावपट्टीजवळ आगीचे लोळ दिसले. आणि यात अजून एक मोठा धोका होता. तो म्हणजे बारामतीची धावपट्टी. ही एक टेबलटॉप रनवे आहे. म्हणजे काय तर एका पठारावर बनवलेली धावपट्टी ज्याच्या दोन्ही बाजूंना खोल दरी असते. अशा ठिकाणी कमी दृश्यमानतेत विमान उतरवणं हे आधीच एक मोठं आव्हान असतं. आणि जणू काही हे कमी होतं की काय, ते विमान ते होतं 16 वर्ष जुनं लियर जेट 45. धक्कादायक बाब म्हणजे या मॉडेलला त्याच्या अपघात रेकॉर्डमुळे मृत्यूचं थडगं असंही म्हटलं जातं. कारण जगभरात या मॉडेलचे 200 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. या दुर्घटनेनंतर साहजिकच देशभरात खळबळ उडाली. एका बाजूला अधिकृतपणे शोक व्यक्त केला जात होता, तर दुसऱ्या बाजूला या अपघाताच्या कारणांवरून संशयाची एक मोठी लाट उसळली होती. या संशयाला अनेक राजकीय नेत्यांनी वाचा फोडली. अगदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर थेट सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली. यावरूनच या प्रकरणाचं गांभीर्य किती होतं हे लक्षात येतं. अर्थात सरकारी पातळीवर जे व्हायला हवं होतं ते सगळं झालं. 3 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची घोषणा झाली. इतकंच नाही तर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री स्वतः उपस्थित राहणार होते.
यावरून त्यांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान किती मोठं होतं हे स्पष्ट दिसतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? अजित पवारांचं आयुष्य हे राजकारण आणि प्रशासनाचा एक धडा होता. पण त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या राजकीय वारशाची गोष्ट मात्र अपूर्ण राहिली. त्यांच्या व्यक्तिमत्वाला खरंच अनेक पदर होते. एकीकडे ते एक अत्यंत प्रभावी प्रशासक होते, ग्रामीण भागावर जबरदस्त पकड असलेले नेते होते, तर दुसरीकडे तेच आपल्या काकांपासून वेगळे होणारे बंडखोर होते, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही झाले. आणि हो, कायमचे उपमुख्यमंत्री ही ओळख तर होतीच, जे कधीच मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. ज्या नेत्याने राजकीय डावपेचांमध्ये महारत मिळवली होती, त्या नेत्याचा शेवट कोणत्याही राजकीय खेळीने नाही, तर नशिबाच्या एका फटक्याने व्हावा. याचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडतो.